let us see how to see about measurement of time. That one of the topic that we have missed there, measurement of time. You all know what is the unit of time? Time चं unit काय आहे? Unit of time. What is the unit of time? Unit of time. What is the unit of time? नाही माहिती. टाइम आपण कशामध्ये मेजर करतो? सेकंड सेकंड किंवा आवर सेकंड सॉरी सेकंड मध्ये आपण टाइम मेजर करतो. ठीक आहे, बरोबर आहे. आता हा सेकंड कसा आला या ठिकाणी? पूर्वीच्या काळी आपण सेकंड किंवा आपल्याकडे क्लॉक वगैरे काही नव्हते. मग अशा वेळेला आपण मेजरमेंट कशी करणार? तर त्यासाठी सोलर डे हा कॉन्सेप्ट यूज केलेला होता. सोलर डे म्हणजे काय? दॅट इज द टाइम फ्रॉम एव्हरेज टाइम फ्रॉम वन नोन टू द अनदर नोन. A mean solar day is the average time interval from one noon to the next day noon of the next day, and that gives us one day, and that one day is considered as 24 hour. One day is considered as a 24 hour. You know, 1 hour is equal to 60 minutes. 1 hour is equal to 60 minutes, and 1 minute is equal to 60 seconds. Therefore, how many seconds are there for the day? That we write here 24 into 60 into 60, and that gives us 86,400 seconds. 86,400 seconds. And therefore, second was defined as 1 divided by 86,400 of the mean solar day. This part of the day is called as the second. एवढा भाग तुम्ही कन्सिडर केला तर आपण त्याला सेकंड मध्ये म्हणतो. आलं लक्षात? And in this way the second was divided there. त्यानंतर आपण डायमेन्शन्स घेतले होते बघा. डायमेन्शन मीन्स व्हॉट? व्हॉट आर द डायमेन्शन्स? Yesterday we have seen about it, about the dimensions. What are dimensions? Dimensions are the powers to which the fundamental units are raised to obtain the unit of that quantity. वाचा बरं दोघं एकेकाने वाचायचंय. स्क्रीनवर दिसतोय ना तुम्हाला डेफिनेशन? स्क्रीनवर डेफिनेशन दिसते. हा, चल वाच बरं. हा, ठीक आहे. मी वाच. हो, वाच. Dimensions of a physical quantity are defined as the powers to which the fundamental units are raised to obtain the unit of that quantity. रसिका वाच बरं. रसिका, हॅलो. हो सर. Dimensions of a physical quantity are defined as the powers to which the fundamental units are raised to obtain the unit of that quantity. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तर डायमेन्शन म्हणजे काय आहे? ऍक्च्युअली डायमेन्शन्स आर द पॉवर्स. डायमेन्शन म्हणजे काय आहेत? पॉवर्स आहेत. पॉवर्स कशासाठी? तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्वांटिटीचं युनिट ऑप्टेन करायचं आहे. मग फंडामेंटल क्वांटिटीचं जे काही युनिट असेल त्याची पॉवर तुम्ही त्या ठिकाणी रिप्रेझेंट करणार, अँड दॅट इज द डायमेन्शन्स हिअर. आलं लक्षात?
म्हणजे बघा आपण काल तुम्ही म्हटले होते बघा त्या एखाद्या याचा डायमेन्शन तुम्ही असं वाचत होते की नाही 1 in m 2 in l 0 in t म्हणजे याचा अर्थ काय झाला मासचे डायमेन्शन्स किती आहेत 1 लेंथचे डायमेन्शन्स किती आहेत 2 आणि टाइमचे डायमेन्शन्स या ठिकाणी किती आहेत 0 ही पॉवर आहे बघा या ठिकाणी डायमेन्शन्स आर द पॉवर्स to which the fundamental units are raised. जसं आपण लास्ट टाइम we have obtained the dimensions of velocity. एक एक्झाम्पल घेऊ आपण आता या ठिकाणी कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन ऑब्टेन करण्याच्या आधी त्याचा फॉर्म्युला लिहायचा असतो आपल्याला. डायमेन्शन्स मध्ये आपण बेसिक क्वांटिटीज रिप्रेझेंट करतो बघा लेंथ साठी एल मास साठी एम टाइम साठी टी हे झाले मेकॅनिक्स मध्ये करंट साठी आय यूज केलेला होता आपण बघा या ठिकाणी नंतर टेम्परेचर साठी के यूज करतो आपण त्या ठिकाणी लक्षात आपण आता इथे मेकॅनिक्सचा अभ्यास करू बघा वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट velocity is equal to displacement upon time. Velocity is equal to displacement upon time. Dimensions of velocity is equal to dimensions of displacement upon dimensions of time. या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल या ठिकाणी. That is equal to dimensions of displacement. Displacement म्हणजे काय length. मग सांगा आता याचे डायमेन्शन्स एल किती वेळेस आहे या ठिकाणी एल ची पॉवर किती आहे हाऊ मेनी टाइम्स इट इज टू बी रिपीटेड देअर लेंथ किती वेळेस आहे या ठिकाणी लेंथ 1 टाइम आहे की नाही म्हणून एल 1 एम चं डायमेन्शन काय येईल डिस्प्लेसमेंट साठी इथे विचार करा मास आहे का या ठिकाणी मास आहे कॅपिटल एम काय रिप्रेझेंट करतो मास मग इथे या ठिकाणी न्यूमरेटरला मास आहे का येस और नो आवाज नाही येत आहे का तुम्हाला बघा या ठिकाणी मास आहे का न्यूमरेटरला नाही आहे ना दॅट्स वाय इट इज 0 टाइम साठी कॅपिटल टी न्यूमरेटरचा फक्त विचार करा इथे टाइम आहे एस डायमेन्शन्स ऑफ टी आर 0 आता डिनॉमिनेटरला या एल एल आहे का या ठिकाणी नाही समजत आहे हॅलो 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 सर हा लेंथ आहे का या ठिकाणी डिनॉमिनेटरला विचार करा इथे लेंथ आहे का नाही नाही हा सर मग एल चं डायमेन्शन काय येईल इथे 0 0 एम 0 0 टाइम 1 1 कारण तो एकाच वेळेस आहे त्या ठिकाणी म्हणून 1 मग आता हे सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला हा L1 हा डिनॉमिनेटरला आहे म्हणून आपण त्यांची मायनस करू या ठिकाणी L1 मायनस 0 M 0 मायनस 0 याला माहिती आहे तुम्हाला नंतर T 0 मायनस 1 T 0 minus 1. Finally, the dimensions of velocity is equal to final answer काय L1 M0 T minus 1 T minus 1. These are the dimensions for
वेलॉसिटी. आता तुम्ही डायमेन्शन्स ऑफ एक्सेलरेशन ऑब्टेन करा. इथे वेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपण लिहून घेऊ. डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी किती मिळाले? 1 in L, 0 in M and -1 in T. Obtain the dimensions of acceleration. Obtain the dimensions of acceleration. The acceleration चा फॉर्म्युला काय? Acceleration is equal to velocity upon time. Acceleration is equal to velocity upon time. Obtain this time. सोडवा बरं तुम्ही. You can solve this yourself. सोडवतायत ना? सांगा काय आलं उत्तर? चॅट बॉक्स मध्ये टाकितलं उत्तर तरी चालेल. सर L1 M0 आणि T-2. बरोबर. बघा या पद्धतीने फॉर्म्युला आपण लिहिला. रसिका आलं उत्तर? बघा acceleration is equal to velocity upon time. Dimensions of acceleration is equal to dimensions of velocity upon dimensions of time. Velocity चे डायमेन्शन आपण ऑब्टेन केले आता जस्ट ते टाकले आपण या ठिकाणी. L1 M0 T-1. डिनॉमिनेटरला बघा टाइम आहे L0 M0 T1. आता हे सॉल्व करू आपण या ठिकाणी. L1 - 0 M0 - 0 T-1 -1. हा वरती गेल्यावरती मायनस होईल. And therefore finally we get here L1 M0 T-2. समजलं काय? नेक्स्ट ऑब्टेन करा आता तुम्ही. फोर्सचं डायमेन्शन्स ऑब्टेन करायचे तुम्हाला. ऑब्टेन द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इज इक्वल टू मास into acceleration. Force is equal to mass into acceleration. सोडवा मग आता.
सर L1 M1 आणि T minus 2 L1 M1 1 आणि T minus 2. बरं ठीक आहे. रसिका सर माझं L1 M1 आणि T1 आलं. T1 आलं का? बरं ठीक आहे, आपण सॉल्व्ह करू. हे बघा, असं आपण इथे काय लिहिणार होता, डायमेन्शन्स ऑफ फोर्स इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ मास into dimensions of acceleration, that is equal to. आता याचं डायमेन्शन काय, इथे मास आहे, एल आहे का, नाही, एल 0, एम हाऊ मेनी टाइम्स, 1 टाइम्स, टी आहे या ब्रॅकेट मध्ये नाही, 0, इनटू एक्सेलरेशनचं डायमेन्शन आपण आता ऑब्टेन केलं, L1 M0 T minus 2 is equal to, मग सोडवा आता याला. L इथे प्रॉडक्ट आहे म्हणून बेरीज करावी लागेल, लक्षात घ्या. L 0 plus 1 M 1 minus 0 T 0 minus 2, and therefore we get here L1 M1 T minus 2. समजलं आता? सर -2 कुठून आला? हा 0 प्लस -2 असा हा फॉर्म्युला नाही का आपला, a raised to x b raised to y is equal to, sorry, a raised to x into a raised to y, a raised to x plus y. इथे बघा एका ब्रॅकेट मध्ये t raised to 0 आहे आणि इथे t raised to -2 आहे. मग हा काय होईल, t raised to 0 plus -2 म्हणजे -2. आलं लक्षात? आहे हा पॉवर फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे मॅथमॅटिक्स मधला. a raised to x into a raised to y is equal to a raised to x plus y. आणि असं जर असेल a raised to x upon a raised to y, तर आपण काय करत होतो, a raised to x minus y पॉवर फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे, समजलं आता? हो सर. ठीक आहे, एक एक्झाम्पल आपण अजून घेऊ मग. obtain the dimensions of density. obtain the dimensions of density. तर डेन्सिटी म्हणजे काय, काय फॉर्म्युला आहे डेन्सिटी साठी, मास अपॉन वॉल्यूम, मास अपॉन वॉल्यूम. आणि वॉल्यूम म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. तुम्ही याला असं लिहू शकता, दॅट इज इक्वल टू मास अपॉन लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. सोडवा मग आता.
झालं का सोडवून? सांगत चला तुम्हाला येत आहे किंवा नाही, नाहीतर मग मला कळणार नाही. M1 बघा इथे न्यूमरेटरला काय येईल? L0 M1 आणि T0 L0 M1 T0. 0 डिनॉमिनेटरला L1 हा 1 एकाच वेळेला लिहून घेऊ आपण. L1 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 लेंथ L3 3 टाइम्स आहे बघा इथे. हा सुद्धा लेंथ रिप्रेझेंट करतो, हा सुद्धा लेंथ रिप्रेझेंट करतो. Therefore we can write here L L3 लिहिता येईल की नाही आपल्याला इथे? L3 M0 0 T0. T0 0 आता तुम्ही प्रॅक्टिसने सॉल्व्ह करू शकतात बघा. L0 मायनस 3 L3 0 मायनस 3 M काय येईल सांगा? 1 minus 0 1 मायनस 0 T 0 0 minus 0 0 minus 0. And therefore, dimensions of density are L minus 3 M1 1 T0. 0 आलं का उत्तर बरोबर रसिका? सर माझं L1 M1 T0 आलं होतं. काय आलं? L1 L1 M1 T0. नाही बघ इथे हा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम, राईट? दॅट इज इक्वल टू मास इंटू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. आपण वॉल्यूमचं डायमेन्शन ऑप्शन केलं होतं बघा काल. लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग आता डायमेन्शन लिहून टाकू आपण. मग बघा इथे मास आहे न्यूमरेटरला इथे L0 M मास 1 टाइम आहे म्हणून M1 टाइम आहे का इथे? नाही म्हणून T0. हे समजलं का न्यूमरेटरचं? हो सर समर यस सर समजलं सर. नाही ह्या रसिकाला. हो सर. हा आता क्लिअर झालंय. हो. आता डिनॉमिनेटरला बघायचंय. आता बघा लेंथ म्हणजे L आला की नाही? ब्रेथ सुद्धा लेंथच असते आणि हाईट सुद्धा लेंथ असते. म्हणजे हा L किती टाइम्स आहे? 3 टाइम्स आहे. 3 टाइम्स आहे की नाही? मग M0 T0 टाइम नाही आहे इथे. मग शेवटी फायनल सॉल्व्ह करू आपण. L0 मायनस 3 कारण हा डिनॉमिनेटरला आहे. 0 मायनस 3 M1 मायनस 0 आणि T0 मायनस 0 दॅट इज 0. बरोबर? मग L मायनस 3 0 मायनस 3 म्हणजे मायनस 3 M1 T0. समजलं का आता दोघांनाही? हो सर. चला नेक्स्ट प्रोसीड व्हायचं. मग आता
डायमेन्शन्स आता तुम्हाला कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे ऑब्टेन करता आले पाहिजे. Now let us see about use of dimensional analysis. What is for what purpose we can use the dimensions? Dimensions are used to check the correctness of the physical equation. Dimensions are used to check the correctness of the physical equation. म्हणजे तुम्हाला एखादं फिजिकल इक्वेशन दिलेलं असतं, whether that equation is correct or not, that can be checked from the dimensional analysis. त्यासाठी आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी यूज करतो. The principle of homogeneity म्हणजे काय? If the dimensions of all the terms on both sides of the equation, if the dimensions of all the terms of both sides of the equations, then the equation is said to be correct. And this is known as principle of homogeneity. बघा परत लक्षात घ्या. If the dimensions of all the terms of both sides of the equation are same, then the given physical equation is said to be correct. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे इक्वेशन आहे a plus bc plus d is equal to xy plus z. असं इक्वेशन आहे समजा या ठिकाणी. तर याचा अर्थ काय होतो? प्रत्येक टर्मचं डायमेन्शन हे सारखं असलं पाहिजे. लक्षात मीन्स dimensions of A is equal to dimensions of BC is equal to dimensions of D is equal to dimensions of XY is equal to dimensions of Z. Then this equation is correct. म्हणजे असं जर असेल dimensions of A is equal to dimensions of BC is equal to dimensions of D is equal to dimensions of AC, sorry, XY is equal to dimensions of Z. या पद्धतीने असेल तर त्या ठिकाणी इक्वेशन एक करेक्ट असेल. समजलंय? प्रत्येक टर्मचं डायमेन्शन या ठिकाणी सारखं असलं पाहिजे, तेव्हा आपण त्या इक्वेशनला करेक्ट म्हणतो. Then that given equation is said to be physically correct. Now let us consider the example for it. एखादं एक्झाम्पल आपण घेऊ. साधं सिंपल इक्वेशन आहे बघा. V is equal to U plus AT. V is final velocity, U is initial velocity, A is acceleration and T is the time. आलं लक्षात? मग आता हे इक्वेशन करेक्ट केव्हा असेल? When this equation is to be correct. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी नुसार काय लिहिता येईल आपल्याला इथे? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी नुसार आपण काय लिहू शकतो या ठिकाणी? आपल्याला हे इक्वेशन करेक्ट केव्हा असेल बघा. When the dimensions of V is equal to dimensions of U is equal to dimensions of AT. A म्हणजे acceleration, T म्हणजे time, V is final velocity, U is initial velocity. V आणि U velocity आहे. मग बघा आपण चेक करू या ठिकाणी. इथे बघा वेलॉसिटीचं डायमेन्शन काय आहे? L1 m0 t minus 1. V चं डायमेन्शन टाकलं आपण. L1 m0 t minus 1 is equal to U. वेलॉसिटीचं डायमेन्शन U is also velocity. आपण पाहिलं बघा डायमेन्शन रिप्रेझेंट द नॅचर ऑफ द फिजिकल क्वांटिटी, त्यामुळे याचं डायमेन्शन सारखंच असेल. L1 m0 t minus 1. आता इथे डायमेन्शन्स ऑफ एक्सेलरेशन
ऍक्सलरेशनचे डायमेन्शन्स काय आहेत? L1 m0 t minus into dimensions of time L0 m0 तो का नाही लिहिला तरी चालेल, आपण T1 लिहूया. सॉरी, इथे प्लस लिहायचं राहिलं. दॅट इज इक्वल L1 m0 t minus 1 plus solve this L1 m0 t minus 2 plus 1 minus 2 plus 1 म्हणजेच काय? minus 2 plus 1, that is minus 1. We can write here it is minus 1. मग सांगा आता इक्वेशन करेक्ट आहे किंवा नाही, whether this equation is correct or not. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सारखं मिळालं का आपल्याला? Have to get the same dimension for each physical term. Dimensions of V is equal to dimensions of U is equal to dimensions of AT. आहे का? म्हणजे सर काय म्हणताय, प्रत्येक वेळा एक्सप्लेन करा. कोणतं? हे तुम्ही काय इक्वल आहे का म्हणताय सर? हे बघा, डायमेन्शन प्रत्येक टर्मचं डायमेन्शन हे सारखं असलं पाहिजे. म्हणजे व्हीचं जे डायमेन्शन असेल तेच डायमेन्शन यू साठी आणि तेच डायमेन्शन एटी साठी. आता आपण व्ही म्हणजे वेलॉसिटी, यू म्हणजे सुद्धा वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण इथे वेलॉसिटीचे डायमेन्शन टाकले. ए मीन्स ऍक्सलरेशन, आपण इथे ऍक्सलरेशनचं डायमेन्शन टाकले आणि टी इज द टाइम. टाइम एका वेळेस आलेला आहे त्या ठिकाणी. मग ही कंडिशन सॅटिस्फाय होते का इथे? हो सर, होते सर. होते. बर, रसिका बोलत चलायचं. हॅलो, रसिका लेफ्ट झाली मला वाटतं. लेफ्ट झाली सर वाटतं. हो, ठीक आहे, समजलंय. हो सर. आपण कशा प्रकारे डायमेन्शन्स ऑब्टेन करतो? मग हे इक्वेशन करेक्ट आहे का? काय सांगता येईल प्रथमेश? हो सर, करेक्ट आहे. हा, ठीक आहे, बरोबर. कारण प्रत्येक टर्मचं आपण पाहिलं या ठिकाणी डायमेन्शन हे सेम आहे. आपण एक अजून इक्वेशन घेऊ या ठिकाणी. एक इक्वेशन देतो मी तुम्हाला. F is equal to m into a. F is equal to m into a. चेक करायचं आहे इक्वेशन करेक्ट आहे का? m म्हणजे मास, a मीन्स एक्सलरेशन.
सिंपल आहे इक्वेशन आधीच्या यापेक्षा. बघा हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, वेदर दिस इक्वेशन इज करेक्ट ऑर नॉट. आता याच्यात सिंपल आहे बघा, इफ द डायमेन्शन्स ऑफ एफ इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ एम ए, देन दॅट इक्वेशन इज करेक्ट. आता फोर्सचं डायमेन्शन आपण ऑप्टेन केलं बघा. फोर्सचं डायमेन्शन काय आहे? M1 L1 T minus 2 इज इक्वल टू, राईट हँड साइडला या, मास इथे बघा L0 M1 T0. एक्सेलरेशनचं डायमेन्शन बघू आपण, L1 M0 T minus 2 एक्सेलरेशन साठी, and that is equal to L0 plus 1. डायरेक्टली तुम्ही आता इथे बघा 0 plus 1, that is 1. M1 plus 0, that is 1. T0 minus 2, that is minus 2. बघा डायमेन्शन सारखे आहेत का? हो सर आहे. हा, मग दिस इक्वेशन इज करेक्ट. त्यामुळे इक्वेशन कसं असेल? करेक्ट असेल. या आधीचं इक्वेशन आलं का तुझं बरोबर रसिका? नाही सर आली नाही जॉईन झाली का? हा, काही नेट प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे, समजलं आजचं हे? कारण आता आपल्याकडे लेस दॅन 1 मिनिट टाइम राहिलेला. काही अडचण आजच्या याच्यामध्ये प्रथमेश? नाही सर. काही अडचण नाही ना? परत हे रिपीट करायचं घरी. हा ओके सर. परत व्हेरीफाय करून घ्यायचं.